नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. चहाच्या बातम्यांमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि विविध विभागातून आमच्या प्रतिनिधींनी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतलाय. पाहूयात. अमरावती जिल्ह्यातील आज 19 ग्रामपंचायतीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि या मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील कार्ला येथे 2 गटात जे आहेत ते बाचाबाची झालेली आहेत. खरं तर या मतदान केंद्रावरती जे बूथ प्रमुख आहेत, प्रतिनिधी म्हणून जे आतमध्ये उभे असतात, त्यांच्यामध्ये ही बाचाबाची झालेली आहे आणि हे दोन्ही प्रतिनिधी जर बघितले तर भाजप आणि काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत. त्यांचं म्हणणं असं होतं की एक व्यक्ती घुसून त्यांनी त्या ठिकाणी बोगस मतदान केल्याचं आरोप जो आहे तो करण्यात आलेला होता आणि या आरोपावरून जर बघितलं तर दोघांमध्ये मोठी बाचाबाची झालेली आहे. खरं तर बघितलं तर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ही मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आलेली आहे. पोलिसांनी त्यांना हाती घेऊन त्यांना बाहेर मतदान केंद्राबाहेर काढलेलं आहे आणि शांतता आणि सुव्यवस्थित मतदान प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण 85 ग्रामपंचायतींची आज निवडणूक होत आहे. त्यापैकी 15 ग्रामपंचायती आता बिनविरोध झालेल्या आहेत. त्यामुळं प्रत्यक्षात जवळपास 71 ते 72 ग्रामपंचायतींची आज निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मात्र ही निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच कोल्हापुरातल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चिंचवाड या गावी आज 2 गटांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. जे मतदान प्रतिनिधी असतात त्यांच्यामध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. जवळपास 10 ते 15 मिनिटं या मतदान केंद्रावरती राडा झाल्याचं या ठिकाणी दिसून आलं. मात्र काही काळ गोंधळ निर्माण झाल्यानंतर तात्काळच पोलिसांनी संबंधित प्रतिनिधींना या मतदान केंद्रावरून बाहेर काढलं. त्यामुळं या मतदान केंद्रावरचा राडा जो आहे तो या ठिकाणी शांत झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर अशा पद्धतीनं राडा यापूर्वी कधीही या मतदारसंघामध्ये आणि या मतदान केंद्रावरती देखील पाहायला मिळाला नव्हता. मात्र आज पहिल्यांदाच अशा पद्धतीची घटना या चिंचवाड गावामध्ये घडल्याचं या ठिकाणी दिसून आलं. अंडळ गावात उमेदवाराचं चिन्ह मतदानाच्या चिठ्ठीवर असल्याच्या कारणावरून 2 गट समोरासमोर आले होते. 2 गटांमध्ये झालेल्या राड्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला होता. मात्र आता मतदान शांततेत सुरू असून प्रवेशद्वारावरच मतदारांची तपासणी केली जात असून त्यांना तपासणीनंतर आत सोडलं जात आहे. आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्यामुळे अधिकची कुमक मागवण्याची गरज नसल्याचं पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितलं आहे. बारामती तालुक्यातील 32 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे. तर यातली चर्चेची ग्रामपंचायत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीतील ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी माता पॅनल विरुद्ध भाजप पुरस्कृत बहुजन ग्रामविकास पॅनल अशी थेट लढत होताना दिसत आहे. तर आज बहुजन ग्रामविकास पॅनलकडून राष्ट्रवादी पॅनलवरती पैसे वाटल्याचा आरोप त्या ठिकाणी केला गेला आहे. मतदार विकत घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेल्याचा त्या ठिकाणी आरोप केलेला आहे. तर जय भवानी माता पॅनलकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आलेले आहेत. तर जय भवानी माता पॅनलकडून असे सांगण्यात आलेलं आहे की त्या ठिकाणी कोणतेही पैसे वाटलेले गेले नाहीत. तर जे काही राजकारण चाललेलं आहे ते सर्व विकासाचे राजकारण त्यांनी केलेलं आहे. तर येणाऱ्या काळात अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्या या ग्रामपंचायतीवरती एक हाती सत्ता आहे. पण आता येणाऱ्या काळात या ग्रामपंचायतीवरती कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यात आज 151 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुरुवात झाली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव तालुक्यातील पाळधी या त्यांच्या मूळ गावी आज ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. गावाचं मतदान आहे त्यामुळे मतदानाचा हक्क बजावणं हे माझं कर्तव्य असल्याचं म्हणत मंत्री पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच माझी कुठलीच कसरत नसून गावाच्या निवडणुकीत मी कधीच हस्तक्षेप करत नाही असं देखील मंत्री पाटील म्हणाले आहेत. जे पडतात तेही माझे असतात आणि जे निवडणुकीत निवडून येतात ते देखील माझे असतात असं म्हणत माझ्या मतदारसंघात सर्वाधिक 8 ग्रामपंचायती या मी बिनविरोध केलेल्या आहेत आणि समोरच्या पक्षाला 0 जागा मिळाल्या असल्याचं देखील गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न केले होते. तरी देखील ह्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक आमच्या पक्षाच्या विचाराचे सरपंच निवडून येतील अशा आशावाद देखील गुलाबराव पाटील यांनी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. देवळी पुलगाव मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी सोनेगावबाई येथील ग्रामपंचायत सदस्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार रणजित कांबळे हे सोनेगावबाई या गावात गेले होते. त्यांनी प्रश्न विचारायला भाजप प्रणित ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांना मारहाण केली असा आरोप
यावेळी भाजपाच्या वतीने खासदार रामदास तळस, राजेश बकाने, जिल्हाध्यक्ष सुनील गपाट व ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव यांनी पत्रकार परिषदेतून केला। तशी तक्रारसुद्धा देवळी पोलिसात नोंदवण्यात आली। देवळी पोलिसांनी आमदार रणजित कांबळे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवल्याची माहिती ठाणेदारांनी दिली आहे। तर सोनेगावबाई येथील सरपंच अश्विनी आडकिने यांनी सुद्धा देवळी पोलिसात आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या सदस्याविरुद्ध तक्रार केली आहे। भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य गणेश सातव हे मद्यप्राशन करून गोंधळ घालीत होते, शासकीय कामात अडथळा निर्माण करीत होते, सोबतच अश्लील शिवीगाळ केल्याचीही तक्रारीत नोंद आहे। सदर ग्रामपंचायत सदस्यावर दारूचे गुन्हे नोंद आहे। परंतु यातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भूमिपूजन सोहळा हा 2 नोव्हेंबर रोजी पार पडला। 2 दिवसांनी मारहाण झाल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्याने तर गावातील सरपंचांनीही सदस्याविरुद्ध दिल्यामुळे हा प्रकार राजकारणाने प्रेरित तर नाही ना, अशीही चर्चा रंगत आहे। जुन्नर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुका आज पार पडत आहेत। त्यातील 4 ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या। 22 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होतंय। यात विशेष म्हणजे सर्वाधिक मोठी असणारी जुन्नर तालुक्यातील ग्रामपंचायत ही नारायणगाव ग्रामपंचायत आहे आणि याच ग्रामपंचायतीमध्ये आमदार अतुल बेनके आणि खासदार अमोल कोल्हे यांचं मतदान आहे। अतुल बेनके यांनी मतदान केलंय तर खासदार अमोल कोल्हे यांनी तब्येतीच्या कारणामुळे मतदानाला येण्याचं टाळलंय। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी आणि इतर पक्षीय असा एकंदरीत सामना या ग्रामपंचायतीमध्ये रंगताना पाहायला मिळतोय। तालुक्यातील राष्ट्रवादीचा गट हा आपलं सत्ता राखण्यासाठी प्रयत्न करतोय, मात्र भारतीय जनता पार्टी असेल, शिंदेची शिवसेना असेल, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, असे इतर पक्ष त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज 37 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। सकाळपासूनच या निवडणुकीसाठी मतदान करताना मतदार दिसून आला, ज्यामध्ये महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला। गावखेड्यातील राजकारण या ग्रामपंचायतच्या अवतीभोवती फिरतं। गावाचा पुढारी निवडण्याची प्रक्रिया आज या माध्यमातून पुढं जाताना दिसून आली आणि यासाठी मोठा उत्साह दिसून आला। महिला वर्ग यावेळेस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करताना दिसून आला। लांबच लांब रांगा ग्रामीण भागामध्ये मतदानासाठी दिसून आलेल्या आहेत आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 37 ग्रामपंचायतीसाठी 287 जागांसाठी कारण 365 उमेदवार रिंगणात होते आणि त्यामुळं आपल्या गावाचा विकास करण्यासाठी चांगला पुढारी निवडाव्या यासाठी मोठ्या संख्येनं महिला वर्ग, पुरुष वर्ग या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होताना दिसून आला आणि याच्यामध्ये लक्षणीय जी संख्या होती ही महिलांची होती आणि महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करताना दिसून आला। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील काही ग्रामस्थांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार तसेच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। ग्रामपंचायत निवडणुकीची ही प्रक्रिया मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच घ्या अशी मागणी देखील या ग्रामस्थांनी केली होती, परंतु प्रशासनाने मात्र निवडणूक कार्यक्रम सुरू ठेवला। यानंतर आता आज 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले आहे। असे असताना या 18 ग्रामपंचायतींनी मात्र या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही। या ठिकाणच्या ग्रामस्थांनी बैठक घेऊन सर्वानुमते या मतदानावर तसेच निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता। जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुकीत सहभाग घेणार नसल्याचे असे या ठिकाणच्या ग्रामस्थांनी म्हटले आहे आणि हे ग्रामस्थ शेवटपर्यंत आपल्या निर्धारावर कायम राहिले आहेत। यापुढे देखील जेव्हा मराठा आरक्षणाचा निर्णय होईल तेव्हाच ही निवडणूक जाहीर करा आणि मगच आम्ही मतदान प्रक्रियेत सहभागी होऊ असा देखील निर्धार या ग्रामस्थांनी व्यक्त केला असून आता प्रशासन यातून कसा मार्ग काढते आणि मराठा आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या निवडणुका होतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। वाशिम जिल्ह्यात आज ग्रामपंचायतची निवडणूक होऊ घातलेली आहे, ज्यामध्ये तब्बल 80 जागांसाठी ही पोटनिवडणूक होती, ज्यात 76 जागा ह्या सदस्यपदांसाठी होत्या तर 4 जागा ह्या सरपंच पदाच्या रिक्त झालेल्या होत्या तर 2 ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक होत्या। मात्र यापैकी 76 जागा ज्या सदस्यांच्या होत्या त्यापैकी तब्बल 40 ठिकाणी कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही तर 4 थेट सरपंच पदाच्या जागासुद्धा उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे आता रिक्त राहणार आहेत आणि 22 ठिकाणी बिनविरोध सदस्य हे निवडून आलेले आहेत। या सगळ्या परिस्थिती पाहता केवळ 14 ठिकाणी वाशिम जिल्ह्यात आज प्रत्यक्ष मतदान होत आहे आणि त्यामुळे एकंदरीतच वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीकडे कुठेतरी दुर्लक्ष केल्याचं बघायला मिळत आहे। आज सातारा जिल्ह्यांमध्ये 78 गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत
आणि आज जिल्ह्यामध्ये 237 मतदान केंद्रांवर या निवडणुका पार पडत आहेत आणि यासाठी 963 उमेदवार या रिंगणात आहेत आणि आज सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर देखील मतदान करण्यासाठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यातील 68 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत आणि चुरशीची लढत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील दावडशी या गावामध्ये होताना पाहायला मिळत आहे। या गावामध्ये देखील शिवेंद्रराजेंच्या दोन्ही गटांमध्ये चुरशीची फाईट होताना आत्ता पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली। या मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली होती। असे असतानाही माजलगाव तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत ज्यावेळेस मतदान सुरू होतं त्यावेळेस मतदान केंद्रामध्ये जे प्रतिनिधी होते त्यांच्या ओळखपत्रावरून काही काळ वादाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी विरोधी गटाने ओळखपत्रावरून आक्षेप घेतल्यानंतर आता पोलिसांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप करत सर्वच जे प्रतिनिधी होते त्यांना ओळखपत्र दर्शनी भागात ठेवण्याचे आणि दिसेल असे ठेवण्याचे आदेश दिले। त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी भेट देत मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले। माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथे देखील काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। या ठिकाणी देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देत मतदान प्रक्रिया सुरळीत ठेवली। जिल्ह्याच्या इतर भागात देखील काही ठिकाणचे अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली आहे। देशामध्ये 5 राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश येथे विधानसभेची निवडणूक लागलेली असताना 3 नोव्हेंबरपासून प्रचार सुरू झालेला आहे। या दरम्यान राष्ट्रीय केंद्रीय पक्षाचे नेते यांचे दौरे आणि सभा सुरू आहेत। याच निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेश येथील सिवनी येथील प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत। तत्पूर्वी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर ते उतरले। या दरम्यान खासदार सुनील मेंढे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी भेट घेतली आणि तेथून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरने मध्य प्रदेश येथील सिवनी येथे प्रचार सभेला रवाना झालेले आहेत। मराठा आरक्षणाबाबत सरकारने आश्वासन दिल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे। मात्र गावागावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहेत। मराठा आरक्षणाबाबत सरकारचा एक शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची उद्या भेट घेणार आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारची प्रक्रिया काय आहे, सरकार काय प्रयत्न करत आहेत याबाबत चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ उद्या मनोज जरांगे यांना भेटणार आहे। दरम्यान मनोज जरांगे पाटील या चर्चेनंतर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। त्याचबरोबर 1 डिसेंबरपासून राज्यात गावागावांमध्ये पुन्हा एकदा साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी राज्यभरात विविध ठिकाणी साखळी उपोषणं सुरू आहेत। मुंबईतील सांताक्रूज परिसरामध्ये सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्यात आलं। यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचे साखळी उपोषण राज्यभर सुरूच राहतील। त्याचबरोबर सरकारला लवकरात लवकर बुद्धी येवो आणि मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सुटो असे फलक देखील यावेळेस धरण्यात आले होते। त्यामुळे जर मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा लवकरात लवकर सरकारने मिटवला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईमध्ये एकवटेल असा इशारा देखील यावेळेस मराठा समाजाकडून देण्यात आला। सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांच्या वतीने आज एक बैठक घेण्यात आली। दादरमधील शिवाजी मंदिर इथे ही बैठक पार पडली। खरं तर या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले, मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे महामुंबई क्षेत्रातील म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर या क्षेत्रातील सोबतच नवी मुंबई इथपर्यंतचे जे मराठा बांधव आहेत त्यांना पुन्हा एकत्र करणं। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता जितका वेळ दिलाय तो वेळ संपल्यानंतर मग मुंबईतील मराठा बांधवांची, मराठा समाजाची पुढची दिशा काय असेल। मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे जर आर्थिक नाड्या आवळायच्या असतील तर मुंबईतील मराठा समाज कशा प्रकारे सक्रिय असला पाहिजे, तयार असला पाहिजे या संदर्भात ही आढावा बैठक झाली। तर मुंबईतील मराठा समाजापर्यंत आरक्षणाची मागणी नेमकी काय आहे आणि ती कशा प्रकारे पूर्ण होऊ शकते या संदर्भातली जी माहिती आहे, जी प्रबोधन जे आहे ते केलं जाईल आगामी काळात, अशा प्रकारचे निर्णय जे आहेत त्या बैठकीमध्ये झालेले आहेत। अजित पवार आणि मुख्यमंत्रीपद या 2 गोष्टींची सातत्यानं जोडून चर्चा केली जाते। आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं जेव्हा अजित पवार यांच्या मातोश्री काटेवाडी या ठिकाणी आल्या, मतदान करून बाहेर आल्यानंतर पत्रकारांसोबत जेव्हा त्या बोलत होत्या तेव्हा त्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशा पद्धतीची इच्छा बोलून दाखवली। खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात होत्या तेव्हा हाच प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारला गेला
तेव्हा सुप्रिया सुळेंनी कोणत्या आईला तसं वाटणार नाही असं म्हणत या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. सुप्रिया सुळे आज चांदणी चौकाच्या कामाच्या पाहणीच्या निमित्तानं पुण्यात असताना या मुद्द्यावर तर बोलल्याच, पण यासोबतच त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष केलेलं आहे. ते राज्यात असतात की बाहेर प्रचाराला जातात हे कळत नाही. बारामतीमध्ये जर निवडणुकीच्या दरम्यान पैसे वाटप झाले असतील तर याची चौकशी गृहमंत्र्यांनी करायला हवी, अशा पद्धतीची मागणी देखील आज सुप्रिया सुळेंनी केलेली आहे. उल्हासनगर कॅम्प 4 कुर्ला कॅम्प परिसरात पाणी पुरवठा विभागाची एक पाण्याची टाकी आहे. येथे माजी नगरसेवकांनी या पाण्याच्या टाकीखाली नागरिकांसाठी एक गार्डन तयार केले होते. मात्र या गार्डनचा फायदा तिथल्या नागरिकांपेक्षा कमी तेथे दारू पिणारे गरजुले याचा वापर करत आहे. यासाठी तिथल्या स्थानिक नागरिकांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडं पाणीच्या टाकीच्या खाली गेट लावून द्यावे अशी विनंती केली असता महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अभियानं, आंदोलनं आणि नोंदणीसाठी मनाई करण्यात आल्याची माहिती दिलेली आहे. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत जो आक्षेपार्ह मजकूर पुणे विद्यापीठातल्या हॉस्टेलवर लिहिला गेला, त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आणि हाच सगळा विषय लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाच्या माध्यमातून अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आलाय. कुठलंही आंदोलन, कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल तर पुणे विद्यापीठासोबत चर्चा केल्याशिवाय जर आयोजन केलं तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, अशा पद्धतीची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून देण्यात आलेली आहे. पण सध्या जी सगळी एकूण तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये कुठलंही अभियान, कुठलंही आंदोलन पुणे विद्यापीठाच्या आवारात करता येणार नाही, असं विद्यापीठ प्रशासनाचं म्हणणं आहे. राज्य शासनाने नियमानुसार शेतकऱ्यांना 12% व्याजासह पीक विम्याची रक्कम द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी केली आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार विम्याची नुकसान भरपाई ही 12% व्याजाने न दिल्यास शेतकऱ्यांचे रक्त शोषणारे केंद्रीय कृषी मंत्री व महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री यांचा रक्ताने अभिषेक करून निषेध करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला शहावाडी तालुका हा भात पिकाचे आगार म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये जवळपास 10 ते 11,000 हेक्टर क्षेत्रामध्ये भात पीक घेतले जाते. मात्र यंदा या तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे भात पीक हे वाया गेलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या उत्पादनात जवळपास 40% अधिकची घट झाली असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे.